मंजुश्री समोर आता वेळ कसा घालवावा हा प्रश्न होता. काय करावं ते सुचत नव्हतं. ती बेडरूममध्ये गेली, 2 उशा डोक्याखाली घेतल्या, आडवी झाली. डोळे मिटले. आज आयुष्यातली पहिली वेळ एकटेपणाची होती. त्या जागा नवी, वातावरण नवं. आपोआपच ती विचारांच्या गर्तेत खोल खोल जायला लागली आणि त्या वातावरणानं तिचं मन स्वैर झालं. तिच्या मनाने भूतकाळात झेप घेतली. आठवत होतं त्या वेळेपासूनची माणसं सभोवताली दिसायला लागली. 5-6 वर्षांचं वय असेल. त्यावेळी ती रहिमतपुरात होती. कौलारू घर, समोर अंगण, तुळशी वृंदावन, आजी आजोबांच्या मायेची ऊब. सकाळी कोवळ्या उन्हात आजोबांच्या मायेची ऊब मिळत होती. आजोबा हरिभक्त परायण मारुती बुवा पूर्ण धार्मिक वृत्तीचे होते. कपाळी गंध अबीर, अंगावर स्वच्छ धोतर शर्ट, डोक्यावर फेटा, गळ्यात तुळशीच्या माळा, तोंडी हरिनाम, पांडुरंग हरी. त्यांची सकाळ भल्या पहाटे सुरू होई. देवपूजा, मग मोठमोठ्या ग्रंथांचं वाचन, दुधाचा ग्लास, मग मंजुश्रीसाठी मांडी. आजी सोनई सोनं होती, सोनं. पिवळी धम्मक आजी. विधभर काठाचं अंगावर लुगडं. गौरीसारखी दिसायची म्हातारी. बोलणं पोट भरून, देणं मोकळ्या हाताने. त्यामुळे अखंड रहिमतपुराची आई. गोष्टी सांगण्यात एक नंबर. कुठे कुठे ऐकल्या होत्या तिने त्या गोष्टी, सांगता येत नाही. लिहिता वाचता येत नव्हतं, पण महाभारत रामायणातली एकूण एक गोष्ट पाठ. किती गोष्टी तिला येत आणि सांगायची सुद्धा अगदी रंगवून रंगवून. ऐकणारा देहभान विसरायचा. सकाळी आजोबांची मांडी तर संध्याकाळी आजीची कूस. मंजुश्री अशा वातावरणात वाढत होती. ॲडव्होकेट चक्रधर त्यावेळी साताऱ्यात नुकतेच प्रॅक्टिस करत होते. ॲडव्होकेट मनोहरपंत भागवत यांच्याकडे ते असिस्टंट होते. सोमवारी सातारला जात, शनिवारी येत. मंजुश्रीचे लाड हौस आजोबा आजीकडे. मंजुश्रीला आजोबा आजीच खूप आवडायचे. मारुतीबुवा आणि चक्रधर जवळजवळ बसले, त्यांच्यात चर्चा होतीये असे प्रसंग मंजुश्रीला आठवतच नव्हते. व्यवसायाचं कारण असो किंवा विसंवाद असो, ॲडव्होकेट चक्रधरांनी रहिमतपूर सोडलं. मग मंजुश्रीचं सातारा हेच गाव झालं. शुक्रवार पेठेत भाड्याचं घर, भवानी विद्यालय शाळा. नवं गाव, नवी शाळा, नवं घर, नवी माणसं, नव्या मैत्रिणी. सगळं नवं आणि नवं. काळाबरोबर रहिमतपूरचे हिरवं शिवार, बडबडून बोलणारी माणसं, सोनई आजी, हरिभक्त परायण मारुती बुवा, सगळं पुसट होत गेलं. रोपटं उपटून दुसऱ्या ठिकाणी लावलं की काही काळ हिरमुसतं, सुकतं, पण पुढेच मिळालेल्या मातीत पाय पसरत राहतं. आल्या गेल्या पै पाहुण्यांकडनं कधी कधी तुटक माहिती कानावर पडे. हबप मारुती बुवा देव माणूस होता, लांडी लवाडी त्याला मान्य नव्हती. कीर्तन प्रवचनातनं प्रबोधन करणाऱ्या ह्या माणसाला खोट्यांची वकिली चक्रधरानं करू नये असं वाटे, तर चक्रधर दुसऱ्या टोकावर होता. वकिली ह्या व्यवसाय आहे, येणारा गिराईक आपलं. खून करणारा आपला, त्याला वाचवणं हा आपला धर्म. त्यामुळे मातापिता आणि पुत्रात जमत नव्हतं. व्यवसायाच्या निमित्तानं चक्रधरानं घर सोडलं ते सोडलंच. बापलेकाचा सांधा पुन्हा कधी जोडलाच नाही. रहिमतपूरला पुढे 2 वेळा गेल्याचं मंजुश्रीला आठवत होतं. एकदा आजी गेली तेव्हा आणि दुसऱ्यांदा मारुती बुवा गेले तेव्हा. हबप मारुती बुवा गेले तेव्हा किती गर्दी. माणसांची जत्राच. जो तो हळहळत होता. देव माणूस, समाजासाठी जगला, खरा साधू, खरा भगवंत. पण चक्रधरांच्या डोळ्यात तिने पाणी पाहिलं नाही. राधा खूप रडली. ओठ दाताखाली धरून ती घुमत होती. बाकीची माणसं रडत, अश्रू ढाळत गोडवे गात होती, पण राधा हंबरडा कोंडत घुमत होती. मंजुश्रीला त्यावेळी बऱ्यापैकी कळत होतं. त्यावेळी तिला अर्थ उमगला नसला तरी ती जसजशी मोठी होत गेली आणि कानावर माहिती येत गेली तसा अर्थ कळत गेला. पण आजवर ती कोणाशी या विषयावर बोलली नव्हती.
आपलं शिक्षण, आपला छंद या कक्षेबाहेर विचार करायचंच नव्हतं तिचं वय. पण एवढं मात्र खरं की पप्पांचं काहीतरी चुकलं होतं असं तिला सारखं वाटत होतं. चक्रधरांनी आपल्या व्यवसायात पुढे चांगलं बस्तान बसवलं, स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली होतीच. ॲडव्होकेट भागवतांचं मार्गदर्शन योग्य मिळालं होतं, त्याचा उपयोग होत होता. पैसा मिळत होता. बंगला उभा राहिला होता, गाडी आली होती, चैन वाढली होती. बाहेरच्या विश्वाची गरजच नव्हती. गरज केव्हा निर्माण होते? जेव्हा इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येते तेव्हा. शेजारी पाजारी, गल्ल्या, कॉलनी, समाज, राज्य, राष्ट्र याची गरज वाटते तेव्हा आपण गरजेपोटी त्यांच्याविषयी सहानुभूती, त्यांना मदत, सहकार्य, सहभाग वाढवत असतो. पण आज पैशानं सगळं काही मिळत होतं. लग्नकार्य, मयत असे प्रसंग आजवर कुटुंबात नव्हते, त्यामुळे 4 भिंतींबाहेरचा साधा विचारही नव्हता. मंजुश्रीला मैत्रिणी होत्या, पण तिच्याच श्रेणीतल्या. रस्त्यानं चालताना नाकाला रुमाल लावणाऱ्या, उगाचच खदखदून हसणाऱ्या, इश्य टुश्य हाय हुई हे त्यांचं जिव्हाळ्याचं. 72 इंची TV घेतला, मसुरीला ट्रिपला जाणार आहे, 1.5 कोटींचा फ्लॅट बुक केला, 25 तोळ्यांचा हार बनवायला टाकला, ही त्यांची चर्चा. समाज, दुःख, दारिद्र्य, वेदना, उपासमार, घाम याच्याशी त्यांचा संबंध असणार कसा? घरात कॉम्प्युटर, बाहेर कानाला मोबाईल आणि चित्रपटातल्या तारकांचं अनुकरण. जगाची चिंता कशासाठी? मंजुश्री कितीतरी वेळ स्वतःच्या आजवरच्या जीवनात हरवून गेली होती. बाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागली तशी ती पटकन उठली, बाहेर आली. श्रीधर उशिरा येईन म्हणाला होता, पण तोच आला होता. बरोबर मोठा बॉक्स होता, तो बॉक्स घेऊन आत आला. बॉक्स खोलून बघ, रंग आवडला नसेल तर बदलून आणीन मी. तो आत गेला. मंजुश्रीनं बॉक्समध्ये काय असेल याचा अंदाज नसल्यामुळं बॉक्स उघडला. त्यात साडी होती, परकर होता. ती स्वतःशी हसली. थोड्या वेळात हात पुसत तो बाहेर आला. रंग आवडला का? हो आवडला. खरं सांग, पाहिजे तर बदलून आणतो. नाही, खरंच आवडला रंग. स्वस्तातली आहे आणि ब्लाऊजसुद्धा अंदाजे आणला आहे मापाचा. शिवून घेण्या इतपत वेळ नाही ना. ती बोलली नाही, प्रश्न मात्र अनेक. साडी कोणासाठी, कशासाठी आणली, एवढी घाई का, लवकर कसा आला? हे बघ, मी अर्ध्या तासात येतो, तू तयार राहा, ही साडी नेस. एवढंच बोलून त्याने नव्या प्रश्नाला जन्म दिला. कुठे गेला हा? साडी आत्ताच का नेसायची? हा कुठे घेऊन जाणार आहे? प्रश्न विचारता आले असते, पण उत्तर देणारा बाहेर पडला होता. तिला साडी नेसण्याशिवाय पर्याय नव्हता, पण नेसणार कशी? लहान असताना तिने 1-2दा साडी गमतीने नेसली होती. मम्मीची मदत घेतली होती, पण आता कोणाची मदत घेणार? ती आत गेली. साडी नेसण्याचा प्रयत्न सुरू झाला. पहिल्यांदा डोईचा पदर कमरेभोवती गुंडाळला. पुन्हा साडी सोडली. नेसती बाजू गुंडाळली, पण गाठ मारता येईना. परकरात खोवली तर खालीवर व्हायला लागली. ती व्यवस्थित करण्यात वेळ गेला. आयुष्यात निर्या कधी घातल्या नव्हत्या. सगळी तारांबळ. खांद्यावर पदर टाकायला गेली तर फुटभर सुद्धा पदर शिल्लक नव्हता. मग पुन्हा द्राविडी प्राणायाम. मम्मी साडी नेसायची. ती कशी साडी नेसतंय हे बघितलं होतं, पण प्रत्यक्ष साडी नेसणं किती अवघड असतं हे आज उमगलं. नंतर नेसलेली साडी अक्षरशः पोटरीपर्यंत वर आली. खाली ओढायला गेली की निर्यांसकट पातळ खाली येत होतं. जाम वैतागली. मंजुश्री, झालीस ना तयार? अरे बापरे, म्हणजे आपण अर्धा तास साडीच नेसत होतो. तिने भराभरा आवरायला सुरुवात केली. त्या गडबडीत साडी जमिनीवर. मंजुश्री, अगं काय म्हणतोय मी? अरे ही एवढी साडी, आटप ना लवकर. नाही ना, मला जमत नाही आहे. कधी पोट पुढे येतं येतं, कधी साडी खालीवर होतीये. काय अवघड आहे अगं त्याच्यात? असं म्हणत श्रीधर आत आला. साडी नेसवायला मदत सुरू केली. माणसं थांबली आहेत अगं तिथे, आणि तू अशी. त्याच्या स्पर्शानं ती मोहरली होती. अगणित मोगऱ्याच्या कळ्या सर्वांगात उमलल्या होत्या. अशा प्रसंगी त्यांनी बाहू पुढे केले असते तर तिने आपला देह आहे त्या स्थितीत त्याच्या स्वाधीन केला असता. पण तो मख्ख होता, दगड होता. साडी नेसवून झाली. चल चल. तो घाईत असावा, बाहेर पडला. तीही दार बंद करून बाहेर पडली.
त्यांनी मोटरसायकल चालू केली, ही मागे बसली, मोटरसायकल पळायला लागली. आता पुन्हा प्रश्न, हा कुठे घेऊन चाललाय? साडीच का नेसवली? चल चल उतर उतर. मोटरसायकल थांबली होती, ती उतरली, तो चालायला लागला. चल चल. ती आदेशाचं जणू पालन करत होती. ते मंदिर होतं. 10-12 माणसं तिथे होती. ब्राह्मण होता. चौरंगावर मांडामांड केली होती. 2 तांबे, त्यावर आंब्याच्या डहाळ्या, त्यावर नारळ. तांबे गव्हा तांदळात उभे. चौकोनी रांगोळी, पानावर सुपाऱ्या, खारीक, खोबरं, बदाम. आधी देवाच्या पाया पडून येऊया. ती त्याच्या मागे. त्यांनी जसं केलं तसं तिने केलं. मूर्तीकडे पाहिलं. दगडी मूर्ती, काही वर्षांची जुनी, काळी कुट्ट, डोळे तेवढे चांदीचे, तेही बटबटीत. चला या, वेळ करू नका. बहुतेक ब्राह्मण बोललेला असावा. ती श्रीधरच्या मागे. ब्राह्मणांनी दोघांना पाठ दिले, कसेबसे मंत्र म्हटले, कलशपूजन केलं. मंजुश्रीने श्रीधरच्या हाताला हात लावला होता. मम म्हणत होती. मग दोघांना उभं केलं. मध्ये अंतरपाठ धरला. शुभमंगल सावधान. मंजुश्री सावध झाली. आपला विवाह झाल्याची खात्री झाली. सावधान या 4 अक्षरांनी ती पोक्त झाली, खऱ्या अर्थानं सावध झाली. लग्न झाल्या झाल्या एका वयस्करानं मुक्ताफळाच्या अक्षदा उधळल्या. श्रीधरा, आता तरी शहाण्यासारखा वाग, वेड्यासारखा करू नको. मुलगी मोठ्या घरची दिसतीये. संसार सुखाचा कर. जीवनात सुधारण्याची एकमेव संधी आहे. मंजुश्रीने त्या बोलण्यावर विचार केला नाही. विवाह मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत पवित्र मंगलविधी. या विधीला महान अर्थ असतो हे मंजुश्रीला आज उमजलं. 2 गावं, 2 कुटुंब, 2 जीव, ज्यांचा या विवाह विधीपूर्वी कसलाही संबंध नसतो, पण या विवाहानं ती जोडली जातात. नवी नाती जोडली जातात. 2 मनं एक होतात. 2 शरीरं एक होतात. विवाहापूर्वीचं स्वैर, स्वच्छंदी, मुक्त वातावरण बदलतं. नवं विश्व, नवजीवन, नवा आनंद. विवाहाची पद्धती का सुरू झाली असेल? ही पद्धत सुरू करणाऱ्याकडे किती दूरदृष्टी असेल? कुटुंब संस्था, नीतिमूल्य यांची जपणूक करत वंशवाढीचं कर्तव्य जपलं जातं. विशिष्ट वयातल्या, तारुण्यातल्या भिन्नलिंगी आकर्षणातनं शरीरधर्म पाळण्यासाठी किती विचारानं निर्माण केलाय हा विधी. हा विधी नसता तर मनुष्य, प्राणी आणि इतर प्राण्यात फरक उरला असता का? कुटुंब संस्था अबाधित राहिली असती का? समाजाला स्वास्थ्य मिळालं असतं का? संस्कार, संस्कृतीची वृद्धी झाली असती का? किती गुंता सोडवला या विवाह विधीने. दोघं घरी आले. मंजुश्रीचं लाजाळूचं झाड झालं होतं. हालचालींना वेगळा अर्थ आला होता. नजरेत सुद्धा वेगळीच दृष्टी होती. कोणातरी जीवासाठी, सख्यांसाठी, प्राणासाठी आपण आहोत याची जाणीव नकळत झाली होती. तो शांत होता. कमी बोलत होता. गरजेपुरता बोलत होता. मदत करत होता. दोघं स्वयंपाक करत होते. ती सैल होती. मोकळेपणानं बोलण्याचा प्रयत्न होता, पण प्रतिसाद मात्र नव्हता. जेवतानाही तेच. आग्रहाला थंड प्रतिसाद. विक्षिप्त, तरेवाईक. जेवण झालं. बेडरूममध्ये तू झोप. बाहेर या, इथे बैठकीच्या खोलीत मी चटई टाकतोय. ती बोलली नाही. ती कॉटवर आडवी झाली. तो बाहेर. मंद दिव्याकडे तिची एकटक नजर. झोप रुष्ट. येतच नव्हती. पहिली रात्र, त्याबद्दल कुठेतरी वाचलेलं, चित्रपटात पाहिलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं. त्यामुळे हुरहुर, भीती, स्वप्न, एक वेगळंच वातावरण. शरीर, मन यांना ओढ, सुप्त भूक, तृप्तीची अपेक्षा. पण हा बाहेर. ती उठली, बाहेर आली. तिची चाहूल लागली त्याला. झोपली नाहीस? स्वर थरथरते. शब्दाला काटे. ती केवढ्यांदा तरी दचकली. तो उठून बसला. बस. ती खुर्चीवर बसली. मंजुश्री तो ठरवून, विचार करून बोलावं तसा बोलायला लागला. मंजुश्री, मी वेगळा आहे.
इतरांहून वेगळा आहे. तसा इतरांसारखाच आहे. मन, भावना, इच्छा, भूक, आकर्षण इतरांसारखं माझ्यातही आहे, पण मी त्यापासून दूर राहणार आहे. कारण त्याशिवाय मी वेगळा ठरणार नाही. तू इथे आलीस. विवाहाशिवाय आपण एकत्र राहणं धर्मानुसार योग्य नव्हतं. ज्या समाजात आपण वावरतो, जगतो, त्या समाजाच्या नीतिनियमांना, परंपरेला ते मान्य नाही. एकत्र तर राहिलं पाहिजे, म्हणून मी घाईत लग्न करून घेतलं. 7 जन्मी साथ करण्याची शपथ घेतली. तू माझी अर्धांगिनी झालीस, अर्ध शरीर. इथे धर्म पाळला मी, पण आता लग्न होऊनही मी अधर्मानं वागतोय. तू मी एक व्हायला हवं, शरीराचा धर्म पाळायला हवा, पण नाही पाळत. कारण तो पाळला तर तुझ्यात मी आणि माझ्यात तू गुंतून जाऊ आपण. दोघांचं विश्व तयार होईल. केवळ दोघांपुरती स्वप्न जन्माला येणार. तुझा माझा संसार सुरू होणार. मग तुझ्या गरजेसाठी मी, माझ्या गरजेसाठी तू आणि दोघांच्या गरजा. इतरांचा विचार करण्याची आपल्याला सवडच मिळणार नाही. दोघांच्या मनाच्या, शरीराच्या गरजा भागवता भागवता निसर्ग नियमाप्रमाणे वर्षभरात नवा जीव आपण जन्माला घालणार. मग त्रिकोणी जगणं. मग तुझ्या, माझ्या किंवा त्याच्या किंवा तिच्या गरजा, त्या गरजा भागवण्यासाठी जगणं. मग इतरांचं काय? त्यांच्या सेवेचं व्रत आपण कसं जपणार? ती पुरती गोठली होती. कोणीतरी मोठ्या घणानं वरून वार करत होतं. मग मला सांग, इतरांच्या संसारात आणि आपल्या संसारात फरक काय राहणार? स्वतःच्या गरजा आणि स्वप्नपूर्तीसाठी इतर सगळे संसार करतात, मग आपण सुद्धा त्यांच्यासारखाच संसार करणार का? बालपण, शिक्षण, लग्न, संसार, वार्धक्य आणि मृत. स्वतःसाठी जगणं आणि स्वतःसाठी मरणं. मला हे दुष्टचक्र मान्य नाही आहे. मला इतरांसाठी जगायचं आहे. याचा अर्थ मी माझा संसार नाकारत नाही, तुला नाकारत नाही, माझं अस्तित्व नाकारत नाही. एवढं बोलून तो थांबला. तिच्यावर नजर टाकली. ती शून्य होती. तिच्यावर अपेक्षांचं ओझं लादून पहिल्याच रात्री तिच्या इच्छा अपेक्षांची रक्षा विसर्जन करणं त्याला योग्य नाही वाटलं. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला, हे बघ, मला तू आवडतेस. पहिल्या भेटीतच मी तुझ्यात विरघळून गेलोय. तू माझी आणि मी तुझा हे नियतीनंच ठरवलेलं आहे. आत्ता या क्षणी सुद्धा तू मला हवी आहेस. माझ्या शरीराला तुझं शरीर हवंय. दोन्ही शरीरं एक व्हावी हे मलाही वाटतं, पण संयम मोठा असतो. इच्छित ध्येयप्राप्तीसाठी संयम राखणं गरजेचं आहे. मी तू संयम राखला नाही तर निसर्ग निर्मितीच्या नियमाप्रमाणे नवनिर्मिती घडून जाईल कदाचित. मग ती ध्येय गाठण्यात बेडी ठरेल. वेळ आहे, खूप वेळ आहे आपल्या स्वतःच्या जगण्याला. तोपर्यंत आपण स्वतःला आवरलं पाहिजे. रात्रीची भयाण शांतता, लग्नानंतरची पहिली रात्र आणि नवविवाहित चर्चा करत होते ते अशा नाजूक विषयावर. खरं तर ही रात्र मिलनाची, शरीराचं मिलन. कितीही दिलं घेतलं तरी अतृप्त राहण्याची रात्र. स्वतःला विसरून दुसऱ्यावर सर्वस्व उधळण्याची रात्र. आणि चर्चा चालली आहे समाजाच्या संसाराची. तुझं पहिलं ट्रेनिंग होईल मंजुश्री. ट्रेनिंग? शब्द ओठा आत, कारण ध्यानीमनी नसलेल्या विषयानं ती गुदमरून गेली होती. 6 महिने तुला ट्रेनिंग घ्यायला लागेल. या 6 महिन्यात तू महाराष्ट्रभर फिरशील. समाजाची दुःख, वेदना, प्रश्न तू पाहशील, अनुभवशील. मग तू समाजसेवा करायला पक्की होशील. पाहिल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय वेदना, दुःख, प्रश्न, अडचणी समजणारच नाहीत. उद्या सकाळी तू निघशील. एका गावी, एका ठिकाणी, एका तालुक्यात, एका जिल्ह्यात तू थांबणार नाहीस. संपूर्ण महाराष्ट्र तुला फिरावा लागणार. आणि तुम्ही? श्रीधर थोडा वेळ शांत, मग म्हणाला, तुझ्याबरोबर फिरण्यात मला आनंदच झाला असता. मी एकटी कुठेही जाणार नाही. मग पहिलीच लढाई हरलीस तू.
पण मी एकटी? कल्पनेनंच ती गारठली होती. तुला सक्षम व्हायचं आहे ना? मी नाही जाऊ शकणार. ठीक आहे, मग ये इकडे. अंगातली मस्ती जिरवून घेऊ. जन्माला घालू पिल्लं. मी बऱ्या वाईट मार्गानं पैसे मिळवेन. गिळत राहू आपण, किड्या मुंगे जगतात तसे. तो केवढ्यांदा तरी बोलला. ती घाबरली, बोलली नाही. काय बोलणार? आईवडिलांचं घर सोडण्याचा निर्णय तिचा होता. श्रीधरला साथ द्यायचा निर्णय तिचाच होता. आता तर लग्नही झालं होतं. तो शांतपणे म्हणाला, हे बघ मंजुश्री, अजून मी तुला स्पर्श केला नाही तरी तू माझी आहेस. आणि तू एकटी जातेसच कुठे? मी आठवणीच्या रूपात तुझ्याबरोबर असणार आहे. रक्ताची नाती तोडून तू इथे माझ्याजवळ आलीस. तुझ्यात हिंमत नाही आहे असं नाही आहे. आजन्म मी तुझा आहे. आपलं ध्येय हे आपल्या जीवनाची इतिश्री आहे आणि ते गाठण्यासाठी आपण त्याग केला पाहिजे. लग्न होतं, संसार सुरू होतो, पण मनाने सगळी जोडपी एक झाली असतात का? कुशीत घेणारा खरंच तिच्या कुशीत असतो का? शरीर देत असताना मनातून दुसऱ्या कोणाशी प्रणय केला जात नसेल का? तिची नजर खाली. बराच वेळ ती शांत. शरीर मन याहून जगात दुसरं काही श्रेष्ठ नाहीच आहे का? शरीर मनाच्या भुकेसाठी माणूस जन्माला आलेला असतो का? ती बोलत नाही हे बघून तो शांत झाला. मग पुन्हा एकदा विश्वासात घ्यायचा प्रयत्न सुरू झाला. हे बघ मंजू, 6 महिने हा हा म्हणता जातील. मी तुला दूर देशी नाही पाठवत आहे. उघड्या डोळ्यांनी पाहून घे, विचार कर. खऱ्या अर्थाने हा अभ्यास आहे. तेवढ्या अभ्यासानं तुझे विचार बदलतील. तुझं बोलणं अभ्यासातून आल्यानं सत्याजवळ जाणारं असेल. तुला सुचलेले विचार अभ्यासातून आलेले असतील. मीही तुझ्याबरोबर आलो असतो, पण काही काळ मला नोकरी करावीच लागणार. पैसा साध्य नसला तरी साधन आहे. भविष्यातल्या आपल्या प्रकल्पांसाठी पुंजी लागणारच आहे. जा आता झोप. सकाळी तुला निघायचं आहे. जा, शांतपणे झोप. ती उठली, बेडरूममध्ये आडवी झाली. झोप येत नव्हती. उद्या आपण फाशी जाणार आहोत असं माहीत असणाऱ्या इसमाला झोप येईल का? आता ती स्वतःवर चिडली. चुकांची भूतं झाली. मम्मी पप्पा देव वाटायला लागले. श्रीधर पशु वाटायला लागला. मानवी मन कुठं होतं त्याच्याजवळ? खरंच तो विक्षिप्त होता. पुरुष वाटतच नव्हता. नीरव शांतता. रात्री दोघं हक्कानं पती पत्नी 7 जन्मांसाठी एकत्र आले होते, तरीही थंड होते. झोप येत नव्हती. वाटलं पळत सुटावं, खूप लांब पळत जावं, मोठमोठ्यानं आक्रोश करावा, आपणच आपलं तोंड फोडून घ्यावं. चूक आपली, शासनही आपणच आपल्याला करून घ्यावं. नाहीतर हा देह. आत्महत्या कोण करतं? आत्महत्या करतं मनानं हारलेला माणूस. संकटाच्या ओझ्याखाली चेंगरून गेलेला माणूस, नैराश्य आलेला माणूस, विश्वासा ठिकाणी डाग लागलेला माणूस, प्रेमविरही माणूस, अघटित हातून घडल्यानं पश्चात्तापानं होरपळलेला माणूस. मंजुश्री हारली. तिच्या जीवनात आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या सगळ्या घटना घडल्या होत्या. ती उठली, निघाली, चालत राहिली. पहाटेचा थंड वारा गुदगुल्या करत होता, पण ही पेटली होती. आतून बाहेरून पेटली होती. तिला त्याचं काही नव्हतं. ती तिच्या तंद्रीत होती. पंचेंद्रिय संवेदनाहील झाली होती. आता मृत्यू, फक्त मृत्यू, जीवनाचा शेवट. गुरुदेव दत्त. ओ. कानावर शब्द पडले. नीरव शांतता. गाभाऱ्यात घुमणारा आवाज. अमृतात भिजलेला स्वर. स्वर सगळ्यात समृद्ध असतात का? गोठलेली इंद्रिय स्वरांनी अंकुरतात का? फुलतात? गुरुदेव दत्त. पाय आवाजाच्या दिशेने निघाला. काही वेळा आपण हे का करतो तेच कळत नाही. अज्ञात शक्तींचा एवढा अंमल असतो. ते मंदिर होतं. मंदिराच्या पायऱ्यापर्यंत पोचली, थबकली. आपण आलो कुठे? जाणार होतो कुठे? ती थांबली, पायरीवर बसली. कोण आहे? ती बोलली नाही.
बेटी, घाबरू नकोस. देवाच्या दारी आली आहेस. इथे मनातलं मोकळेपणानं बोलावं. देव आपला बाप. एक वेळ जन्म देणारा आपल्यावर रुष्ट होईल, पण हा बाप कधीही रागवत नाही. दया, क्षमा आणि शांती हे त्याचं अधिष्ठान आहे. बोल बोल, तू शिणलेली आहेस, कष्टी आहेस, संकटात आहेस, घाबरलेली दिसतीयेस. त्या देवाच्या राऊळात मोकळेपणानं बोल. विश्वास मिळाला. विश्वास मोठा असतो. आईजवळ विश्वास असतो म्हणून बाळ आईला मिठी मारतं. विश्वासावर व्यवहार चालतात. विश्वास हा माणसाचा आधार असतो. मंजुश्रीनी आपली चित्तरकथा थोडक्यात सांगितली. भाग्यवंत आहेस बेटा. पहिले अश्रू आवर. अश्रू गाळून तू मन शुद्ध केलंयस. आता मी सांगतो ते ऐक. फार थोड्या हजारात, लाखात असा एखादा पुरुषोत्तम असतो. बाकी वळचणीला घरटी बांधतात, कोणी झाडाझुडपात बांधतात. हा तुझा पुरुषोत्तम राजवाडा बांधायला निघालाय. पुरुषाला स्त्री जोडीला हवी असते. त्याच्या कार्याला प्रेरणा हवी असते. तू प्रेरणा आहेस, चेतना आहेस. आजच्या तुझ्या अपेक्षा या सर्वसामान्य स्त्रीच्या आहेत. वासना आणि तृप्ती म्हणजे खरा संसार नाही. त्यावर मांगल्याचं घरटं उभं राहतं. तू साथ दे. देवत्वाकडे निघालेल्या एका कर्मयोग्याला साथ दे. तुझ्या जीवनाचं सोनं होईल. तू निर्मिती आहेस. एक दोन जीव जन्मावर तुझं कर्तव्य थांबवू नकोस. बालकांची माता व्हायचंय. शेकडो मातांची तुला सखी व्हायचंय. उठ, आता उशक्काल होईल. काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्यानं थांबायचं नसतं. पंचेंद्रिय कानात एकवटून ती ऐकत होती. माणूस सर्वश्रेष्ठ प्राणी. मनाने, विचाराने, बुद्धीने जन्म मोलाचा आहे. या जन्माचं तू सार्थक कर. आत्महत्या अतिविचारानं केली जाते. दुर्बल मनाची माणसं आत्महत्या करतात. निर्बुद्ध माणसं देह नष्ट करतात. आत्महत्या म्हणजे पलायन. आत्महत्या म्हणजे हार. हार आणि पलायन हे विचार बुद्धिवान माणसाची लक्षणं नाहीत. साथ दे. समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या पुरुषोत्तमाला साथ दे. पाहता पाहता ती व्यक्ती अंधारात अदृश्य झाली. स्वामी? ध्वनी अंधारात विरून गेला. कोण होते ते? पुजारी? महात्मा? योगी? महंत का प्रत्यक्ष परमेश्वर? आवाज हरिभक्त परायण मारुतीबुवांसारखा होता. तोच शब्द, तोच जिव्हाळा, तीच माया. पण आजोबा तर केव्हाच गेले होते. ती उठली. आता शरीरात चैतन्य होतं. मनात प्रसन्नता होती. सर्वत्र हर्ष नांदत होता आणि पूर्वेची दिशा आता उजळायला लागली होती. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा होता 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.